आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट हाती येते। दिंड्या थांबवल्या आणि वारकरी काही काळासाठी आक्रमक झाले होते। आतमध्ये पूजा सुरू असल्याने वारकऱ्यांना आत जाऊ दिले नाही, त्यामुळे वारकऱ्यांचा काही काळ संताप या ठिकाणी पाहायला मिळालेला होता। तेव्हा मानाच्या दिंड्या या दाखल होत असतात आणि याच दिंड्या थांबवल्याने आता वारकरी काही काळ आक्रमक झाले होते। अपडेट जाणून घेऊया, शिवानी पांढरे आपल्या सोबत आहे। शिवानी, काय नेमका प्रकार घडलेला आहे, आत्ताची परिस्थिती काय? आज प्रस्थान सोहळा सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पूजा आणि बाकी सगळ्या प्रक्रिया करत होते, मात्र त्याच्या आधीच सुरक्षेच्या दृष्टीने सगळा ताफा तिथे असल्यामुळे या सगळ्या दिंड्या थांबवण्यात आल्या होत्या। मात्र आतली पूजाला काही वेळ विलंब झाल्याचं असं त्या सगळ्या वारकऱ्यांचं म्हणणं आहे आणि आम्हाला आता आतमध्ये सोडा असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। साधारण सगळ्याच वारकऱ्यांनी आता नाराजी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर व्हिज्युअल्स मध्ये बघितलं तर लाखो वारकरी या सगळ्या याच्या व्हिज्युअल्स मध्ये दिसत आहेत आणि सगळे वारकरी एकत्र येऊन पोलीस आणि बाकीचे प्रशासन आहे, जे सुरक्षा रक्षक आहे, त्यांच्याची हुज्जत देखील घालताना दिसत आहे। एवढंच नाही तर आता आतमध्ये फडणवीस आहे आणि बाहेर सुरक्षेखातर नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वारकरी या सगळ्या याच्यावर नाराज असल्याचं दिसून येते। शिवानी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।